YouTube अकाउंट तर चालू केलं, पण Instagram आणि Facebook नक्की चालू करू का? किंवा चालू केल्यानंतर मला ह्या तीनही सोशल मीडिया हँडल करायला टाईम मिळेल का? टाईम भेटला जरी, पण YouTube चॅनलच मॉनिटाईज होत नाहीये, तर Facebook आणि Instagram माझ्याकडून कधी मॉनिटाईज होणार? किंवा नक्की त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे? किंवा Facebook, Instagram किंवा YouTubeवरती जर मी एकच व्हिडिओ अपलोड केला आणि जर त्याला कॉपीराईट नको यायला, म्हणून नक्की काय करायचं? असे खूप YouTube, Facebook आणि Instagramबद्दल असे तिघांबद्दल खूप कन्फ्युजन आहे किंवा खूप मोठे प्रश्न तुमच्यासमोर पडलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं जे कन्फ्युजन आहे YouTube, Facebook, Instagram आता सध्या तुम्ही YouTube चॅनल चालू केलेलं असेल, पण तुम्हाला Instagram आणि Facebook चॅनल चालू करायला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल मला एवढ्या तिन्ही सोशल मीडिया हँडल करायला टाईम मिळेल का? किंवा माझ्याकडून जर YouTubeच मॉनिटाईज होत नाहीये, तर माझ्याकडून Facebook आणि जे Instagram आहे ते कधी मॉनिटाईज होणार? किंवा नक्की त्यांना मॉनिटायझेशन प्रोसेस काय आहे? किंवा नक्की YouTubeवरतीच जास्त पैसा आहे. Instagram आणि Facebookवरती कदाचित पैसा नसेल. जाऊ दे मी YouTubeवरतीच काम करते. किंवा YouTube असेल, Instagram असेल, Facebook असेल, नक्की कोणामध्ये ग्रोथ जास्त आहे? काहीही कळत नाहीये. खूप टेन्शन आहे किंवा खूप नाही का मोठे प्रश्न पडलेले आहे माझ्यासमोर. म्हणून मी Instagram आणि Facebook थोडं थांबवलेलं आहे आणि सध्या YouTubeवरतीच काम करत आहे. तर अशी सिच्युएशन भरपूर साऱ्या क्रिएटरची आहे, की जे मला वारंवार विचारत आहे, की आम्ही Instagram, Facebook चालू करू का? नक्की त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी? मग नक्की Instagram, Facebookवरून पैसे कसे कमवायचे? त्यासाठी चॅनल मॉनिटाईज करावा लागतो का? किंवा मॉनिटाईज झाल्यानंतर नक्की ग्रोथ कोणात जास्त आहे? अशी खूप सारे प्रश्न तुमच्याकडून उपस्थित केले जात होते. म्हणून हा जो व्हिडिओ होता मी स्पेशली माझ्या नवीन युट्यूबरसाठी घेऊन आलेले आहे, की त्यांचं ह्या व्हिडिओमध्ये कन्फ्युजन क्लिअर होईल, की नक्की त्यांनी Instagram आणि Facebook चालू करावं का? आणि चालू केल्यानंतर नक्की ह्या तिन्ही सोशल मीडिया एकाच टायमाला, एकाच व्हिडिओने कशा हँडल करायच्या, की ज्यामुळे तुमच्या चॅनलवरती कुठलाही स्ट्राईक येणार नाही, कुठलाही कॉपीराईट येणार नाही. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी आपण YouTubeचा विचार केला तर तुम्हाला माहित आहे YouTube चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल, तर त्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा 1 वर्षात कंप्लीट करणं गरजेचं असतं. की त्यावेळेस काय होतं, तुमचा चॅनल हा YouTubeकडून मॉनिटाईज केला जातो. आणि हा क्रायटेरिया कंप्लीट करून पण तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन्स असतील, त्या कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो केलेल्या पाहिजे. त्याच वेळेस काय होतं, तुमचं मॉनिटायझेशन एक्सेप्ट केलं जातं किंवा पूर्णपणे फायनल केलं जातं. पण जर तुमच्या चॅनलमध्ये कॉपीराईट स्ट्राईक आलेला असेल किंवा कम्युनिटी गाईडलाईन्समध्ये तुमचा चॅनल अटकलेला असेल, तरीही मॉनिटायझेशन हे काय केलं जातं, कॅन्सल केलं जातं. आणि तुम्हाला YouTubeवरती माहीतच असेल की शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला लागतात 3 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज. मग आता आपण जर Instagram आणि Facebookवरती पण जर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतो, मग त्यासाठी पण हाच क्रायटेरिया आहे का? तर समजून घ्या, Instagramवरती तुम्हाला तुमचा चॅनल मॉनिटाईज करणं गरजेचं नाहीये किंवा Instagramवरती असा काही क्रायटेरिया नाहीये की तुमचा चॅनल एवढे सबस्क्रायबर झाले, एवढे फॉलोअर्स झाले, एवढे व्ह्यूज आले तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार, असं काही नाहीये. फक्त Instagramवरती तुमचे फॉलोअर्स वाढणं गरजेचं आहे आणि तुमच्या व्हिडिओजवरती एंगेजमेंट येणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वॉच टाईम मिळणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त व्ह्यूज येणं गरजेचं आहे. किंवा तुमचा जो रील असेल तो रील जास्तीत जास्त शेअर करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त त्यावरती कमेंट येणं गरजेचं आहे. की यामुळे काय होतं, Instagramला समजतं की ह्या चॅनलवरती ऑडियन्सची एंगेजमेंट वाढलेली आहे आणि Instagramवरती फक्त हाच क्रायटेरिया आहे की तुमच्या चॅनलवरती ऑडियन्सची एंगेजमेंट दिसली पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट दिसते त्यावेळेस तुम्हाला काय होतं, ब्रँड डील ह्या ऑफर केल्या जातात. इथं मॉनिटायझेशन नसतं. म्हणजे जसं YouTubeला असतं की तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला कुठून कुठून पैसे येतात हे तुम्हाला नंतर सांगेल. पण आधी Instagramचं समजून घ्या मॉनिटायझेशनचं. त्यानंतर पैसे कोणकोणत्या मीडियावरती कशा पद्धतीने येतात हे मी तुम्हाला सांगेल. आता बघा, Facebook असेल. Facebookचं एक असतं मेटा, काय असतं, मेटा मॉनिटायझेशन. मेटा मॉनिटायझेशन म्हणजेच काय, Facebook मॉनिटायझेशन असतं. मग त्याला पण असा काही फिक्स क्रायटेरिया दिलेला नाहीये की एवढेच फॉलोअर्स पाहिजे, एवढेच व्ह्यूज पाहिजे. तर Facebookचं असं असतं की ज्यावेळेस त्याला त्यांच्या तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट दिसेल किंवा त्याला वाटेल की नाही ह्या चॅनलवरती आता हा चॅनल कमाई करू शकतो किंवा हा चॅनल आपल्याला पण फायदा करून देऊ शकतो, त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली काय करतो, तुमचा चॅनल हा मॉनिटायझेशन करतो किंवा मॉनिटाईज करतो. तिथं कुठलीही अट नाहीये सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्सची. ठीक आहे. आता हे झालं तुमचं मॉनिटायझेशन रिलेटेड की नक्की कोणाचा क्रायटेरिया काय होता.
आता बघा पैसे कमवायचं उदाहरण जर घेतलं तर युट्यूबमध्ये आपण पैसे ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळेस आपण काय करतो, तुमच्या ऍड रेव्हेन्यू मधून, शॉर्ट असतील तर शॉर्टमध्ये जे ऍड लागतं त्यामधून रेव्हेन्यू, किंवा तुमचे सुपर चॅट असतील, सुपर थँक्स असतील, किंवा तुम्ही काय करू शकता, ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता, किंवा तुम्हाला ब्रँड स्पॉन्सरशिप मिळते किंवा ब्रँड कोलॅबरेशन मिळतात. अशा व्हेरियस पद्धतीने तुम्ही युट्यूबवरून पैसे कमवता. आता इंस्टाग्रामचा विचार जर केला तर इंस्टाग्रामला असं ऍड रेव्हेन्यू असा काही कुठलाही अर्निंगचा ऑप्शन नाहीये. तर तिथे तुम्हाला अर्निंग काय असते, ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कोलॅबरेशन. ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती एंगेजमेंट वाढते, इंस्टाग्रामवरती एंगेजमेंट वाढते, त्यावेळेस तुम्हाला ब्रँड कॉन्टॅक्ट करता, ब्रँड तुम्हाला स्पॉन्सरशिप प्रोव्हाइड करता, आणि त्या स्पॉन्सरशिप थ्रू किंवा त्या ब्रँड कोलॅबरेशन थ्रू काय होतं, तुम्हाला इंस्टाग्रामवरती पैसे मिळायला लागतात की ज्यावेळेस तुम्ही त्या ब्रँड डील ऍक्सेप्ट करता. किंवा तुम्ही काय करू शकता, तिथे ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. ॲफिलिएट मार्केटिंग मधून तुम्ही इन्कम कमवू शकता. पण युट्यूबच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला इथं ऍड रेव्हेन्यू हा मिळत नाही. त्यानंतर बघा जे असतं फेसबुक. आता फेसबुक आणि इंस्टाग्रामचं लगभग सेम आहे. आता इंस्टाग्रामवरती काय असतं बघा, तुम्हाला मॉनिटायझेशन नसतं, पण फेसबुकवरती स्वतः फेसबुकचं मॉनिटायझेशन असतं. क्रायटेरिया जरी नसला तर त्यानंतर काय होतं, फेसबुककडून तुम्हाला काय होतं, ऑटोमॅटिकली ब्रँड स्पॉन्सरशिप, ब्रँड कोलॅबरेशन हे मिळायला सुरुवात होते. किंवा फेसबुकचा जो मॉनिटायझेशन नंतरचा जो अर्निंग असतो, फिक्स अर्निंग, तो फिक्स अर्निंग तुम्हाला मिळायला सुरुवात होते की एवढी एंगेजमेंट वाढली, एवढे व्ह्यूज आले, त्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतंय, तिथून अर्निंग चालू होते. म्हणजे ती फेसबुकची ठरलेली असते. त्यानंतर बघा तुम्ही फेसबुकवरती ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू प्रॉडक्ट टॅग जर केले त्यावरती तुम्हाला कमिशन मिळतं. त्या कमिशन थ्रू फेसबुकवरून तुम्ही पैसे कमवू शकता. एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्यात जास्त पैसा कशात आहे, युट्यूबमध्ये आहे, त्यानंतर आहे इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती. म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती लगभग जर तुम्ही ठरवलं तर इक्वल काय होऊ शकते, अर्निंग होऊ शकते. याच्यात खूप जास्त, याच्यात खूप कमी असं काही नाहीये. पण ॲज कम्पॅरिझन माझं सजेशन असेल की सगळ्यात जास्त इन्कम हा युट्यूबमधून होतो. पण आता पुढचा प्रश्न बघा की सगळ्यात जास्त ग्रोथ लवकर कशात होते, इंस्टाग्राममध्ये होते, फेसबुकमध्ये होते की युट्यूबमध्ये होते. तर बघा आता युट्यूबचं चॅनल जर तुम्ही चालू केलेलं असेल तर तुम्ही आज मी जसं सांगेल त्या पद्धतीने इंस्टाग्राम आणि फेसबुक चालू करा. तुम्हाला महिनाभरात 2 महिन्यात एक्सपिरियन्स येईल की तुमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स हे पटापट वाढायला सुरुवात होईल, किंवा 1,00,000 सबस्क्रायबर किंवा 1,00,000 फॉलोअर्स व्हायला टाइम लागणार नाही. पण तेच जर तुम्ही युट्यूब धरलं तर युट्यूबवरती कदाचित तुम्हाला 1,00,000 फॉलोअर्स होण्यासाठी 4-5 वर्षही लागू शकता, काहींना 2 वर्ष 3 वर्षही लागू शकता. प्रत्येकाच्या कंटेंटवरती डिपेंड असतं. म्हणजे जी तुमची व्ह्यूज येण्याची प्रोसेस आहे किंवा तुमचे फॉलोअर्स वाढण्याची प्रोसेस आहे ती इंस्टाग्राम फेसबुकवरती जास्त फास्ट आहे ॲज कम्पॅरिझन युट्यूबमध्ये. कारण युट्यूबमध्ये एवढी कॉम्पिटिशन आहे की युट्यूबमध्ये तुम्हाला ऑडियन्स मिळायला, तुमच्या चॅनलवरती ऑडियन्स पोचायला टाइम लागतो. त्यामुळे तुमची जी युट्यूबची प्रोग्रेस असते ती हळूहळू होते, पण अर्निंग ॲज कम्पेअर यांच्यातून जास्त असतो. आता इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये तुम्ही जर बघितलं, कोणीही घ्या, आपल्या घरातले घ्या किंवा बाहेरचे घ्या, इंस्टाग्राम फेसबुक 24 तास ओपन केलेलं असतं. टाइम भेटला ओपन केलेलं, फक्त स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो रील असतो तो तिथे फीड केला जातो. समोरच्याला जर वाटलं व्हिडिओचा पहिला हुक छान आहे तर तो तुमचा व्हिडिओ काय करतो, रील काय करतो, पूर्ण बघतो. त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज पण भेटतात आणि तुमचे फॉलोअर्स पण वाढतात. आता यामुळे काय होतंय, तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकचे फॉलोअर्स वाढत आहे, पण अर्निंग कशी आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता बघा तुमचं झालं व्हिडिओज. आता भरपूर जणांना डाऊट असतो की मला युट्यूबवरती काम करायला टाइम भेटत नाही, मग मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती कधी करू. तर आता बघा तुम्ही काय करता, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तर आपल्याला 30 सेकंदाचा किंवा शॉर्ट अपलोड करायचा असतो किंवा पोस्ट करायचा असता. आणि तुम्ही युट्यूबवरती काय करता, लॉंग व्हिडिओ बनवू शकता, शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता, पोस्ट पण अपलोड करू शकता. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, युट्यूबवरती तुम्ही जे पद्धतीचे शॉर्ट बनवत आहात, जे शॉर्ट तुम्ही युट्यूबवरती अपलोड करत आहात ते शॉर्ट तुम्हाला इंस्टाग्रामवरती, ते शॉर्ट तुम्हाला फेसबुकवरती अपलोड करायचे आहे. पण आता तुम्ही म्हणाल की इथं कॉपीराईट येऊ शकतो. कॉपीराईट कधी येणार बघा, ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवरती एखादं सॉन्ग युट्यूबचं घेतलेलं आहे युट्यूब लायब्ररीमधून. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की युट्यूबवरती तुमच्या शॉर्टवरती जर कॉपीराईट स्ट्राईक नको हवा असेल म्युझिकला, तर तुम्हाला युट्यूब गॅलरीमधलं सॉन्ग वापरायचं असतं. पण तुम्ही जर तेच सॉन्ग, तोच रील, तोच शॉर्ट जर तुम्ही इंस्टाग्रामला अपलोड केला तर इंस्टाग्रामवरती त्याची परमिशन नाहीये. म्हणजे युट्यूबकडून तुम्हाला तिथं कॉपीराईट स्ट्राईक हा दिला जाऊ शकतो. मग तिथे तुम्हाला काय करायचं आहे, इंस्टाग्रामची जी लायब्ररी आहे ती इंस्टाग्रामच्या लायब्ररीमधलं सॉन्ग तुम्हाला तुमच्या ते शॉर्टसाठी वापरायचं आहे. तुम्ही फेसबुकमध्ये गेले तर फेसबुकमध्ये इंस्टाग्रामचं वापरू नका. फेसबुकमध्ये फेसबुक लायब्ररीचं सॉन्ग वापरा, की जेणेकरून काय होईल, जरी कंटेंट सेम असला, कंटेंट तुमचा ओरिजिनल आहे, तुम्ही कोणाचा काही कॉपी पेस्ट केलेला नाहीये,
त्यामुळे कंटेंटवरती कॉपीराईट तर येणार नाही. आणि गाणं तुम्ही काय केलं, सॉन्ग काय केलं, तुम्ही वेगवेगळ्या म्युझिक कंपनीचं वापरलं, म्हणजे इन्स्टाला इन्स्टाचं वापरलं, फेसबुकला फेसबुकचं वापरलं, यूट्यूबला यूट्यूबचं वापरलं, यामुळे तुमच्या चॅनलवरती कुठलाही कॉपीराईट हा येणार नाही. आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर भरपूर जणांना प्रश्न असतो, की काही जण म्हणतात, की आम्ही Instagramवरती आणि Facebookवरती ज्या लिंक शेअर करत असतो, म्हणजे आता भरपूर जण काय करतात, ज्यावेळेस त्यांच्या चॅनलवरती Instagramवरती, Facebookवरती त्यांना ब्रँड कोलॅबोरेशन यायला लागतात, ब्रँड स्पॉन्सरशिप यायला लागतात. त्यामधून काय होतंय, भरपूर जणांची YouTubeचे चॅनल हे हॅक झालेले आहे आणि YouTube चॅनल काय झालेलं आहे, डिलीट झालेलं आहे. असं भरपूर जणांच्या कमेंट्स असतात किंवा भरपूर जण मला कॉल करून सांगतात, की आमचा चॅनल डिलीट झालेला आहे. आता नक्की खरं कारण काय तुमचा चॅनल डिलीट होण्यामागे? मग नक्की Facebook आणि Instagram आहे का? हे समजून घ्या. आता सगळ्यात आधी बघा, ज्यावेळेस तुमचा YouTube चॅनल डिलीट होतो, एक महत्त्वाचं कारण असतं, की YouTubeने जर तुमचा चॅनल डिलीट केला, तर चॅनल डिलीट करण्यामागे हे कारण असतं, की तुमच्या चॅनलवरती असा काहीतरी कंटेंट अपलोड केला गेलेला आहे, की ज्यामुळे YouTubeच्या ज्या मॉनिटायझेशन पॉलिसी आहे त्यांचं उल्लंघन झालेलं आहे किंवा त्या पॉलिसीला म्हणजे नाही का एकदम हार्मफुल पॉलिसीमध्ये तुमचा चॅनल हा अटकलेला आहे. आता तुम्ही बोलाल, हाच असा तर कंटेंट मी काही माझ्या चॅनलवरती अपलोड केला नव्हता, मग YouTubeने का माझा चॅनल डिलीट केला? तर आता बघा, तुमचा चॅनल ज्यावेळेस हॅक होतो किंवा हॅकर्सकडून तुमचा चॅनल हॅक केला जातो, त्यावेळेस काय होतं, ऑलरेडी तुमच्या चॅनलवरती असा कंटेंट अपलोड केला जातो, की जो YouTube मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये बसत नाही आणि समोरच्याला माहीत असतं हॅकरला, की मी जर हा कंटेंट अपलोड केला तर नक्कीच हा चॅनल काय होणार आहे, YouTubeकडून डिलीट होणार आहे. मग ते त्याच पद्धतीने काय करत असतात, कंटेंट हे अपलोड करत असतात. मग यासाठी आता तुम्हाला भरपूर जणांना भीती वाटते, की चॅनल हॅक झाल्यानंतर नक्की काय करायचं? तर चॅनल हॅक होण्याची वाट बघू नका. चॅनल हॅकिंगच्याच आधी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही क्रोम ओपन करता, क्रोम ओपन केल्यानंतर ज्यावेळेस क्रोममधून तुम्ही तुमचं YT स्टुडिओ ओपन करता, YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी करतात, त्यावेळेस तुमच्या चॅनल हॅकिंगचा प्रश्न हा तिथे थांबला जातो. कारण जोपर्यंत तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येत नाही, तोपर्यंत तुमचा चॅनल कोणीही हॅक करू शकत नाही. त्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे वारंवार करत राहा. आता त्यानंतर बघा, फेसबुक मॉनिटायझेशन जर मी चालू केलं, त्यामुळे तर माझं चॅनल हॅक होत नसेल ना? आता तुम्हाला तिथे काय काळजी घ्यायची आहे ते बघा. Instagram असेल, Facebook असेल, तिथं तुम्हाला तुमच्या चॅनलची कोणतीही पर्सनल लिंक तिथे शेअर करायची नाहीये किंवा तुमचं जे YouTube चॅनलचे व्हिडिओ असतात, त्या व्हिडिओची लिंक जी असते ती तुम्ही शेअर करा. पण तुमच्या चॅनलचं जे काय असतं, ID असतो, तुमच्या चॅनलची जी वेबसाईट असते, ती वेबसाईट कोणत्याही चॅनलवरती, कोणत्याही सोशल मीडियावरती काय करू नका, सेंड करू नका. कारण हॅकर्स काय करतात, ज्यावेळेस त्यांना तुमच्या चॅनलचा ॲक्सेस, तुमच्या चॅनलची लिंक मिळते, त्यावेळेस ते इझिली तुमचा चॅनल हा हॅक करू शकता. मग तुम्हाला Instagram, Facebookवरती काय काळजी घ्यायची आहे, की ज्यावेळेस तुम्हाला ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कोलॅबोरेशन हे प्रोव्हाइड केले जातात किंवा ऑफर केले जातात, त्यावेळेस तुम्हाला नक्की फेक मेल आहे की खरा मेल आहे हे ओळखणं गरजेचं आहे. आता खरा मेल किंवा खोटा मेल हे कसं ओळखायचं? कारण जर खोटा मेल असला आणि जर ते हॅकर्स असले किंवा फ्रॉडर असले, तर नक्कीच तुमचा चॅनल काय केला जाऊ शकतो, तीनही Instagram, Facebook, YouTube सगळे हॅक केले जाऊ शकतात. हॅक केल्या गेल्यामुळे तुमच्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट अपलोड केले जातात आणि जेणेकरून YouTube काय करतो, दुसऱ्याच दिवशी तुमचा चॅनल हा हार्मफुल पॉलिसीमध्ये अटकल्यामुळे डिलीट करतो किंवा रिमूव्ह करतो. असे खूप सारे ऑडियन्स आहे, की ज्यांचे लाखोमध्ये सबस्क्रायबर आहे, Instagram, Facebookला लाखोमध्ये फॉलोअर्स आहे, तरीही त्यांचे चॅनल डिलीट केले गेलेले आहे. आणि एकच चॅनल डिलीट केलं जात नाही, तर त्या मेलला किंवा त्या मोबाईल नंबरला जेवढे काही अकाउंट तुमचे लिंक असतात, ते सगळे अकाउंट काय केले जातात, डिलीट केले जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला Facebook आणि YouTubeवरती किंवा Instagramवरती जर ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कोलॅबोरेशन आले, तर तिथं तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे, की फेक मेल कोणता आहे. आता फेक मेल कसा ओळखायचा बघा. आता एखाद्या कंपनीकडून तुम्हाला काय आला, तो मेल आला. आता नक्की कंपनीचं नाव काय आहे ते तुम्हाला Googleवरती टाकून बघायचं आहे. मग Googleला तुम्हाला विचारायचं आहे, की हे स्पॅम आहे की खरं आहे. मग त्यानंतर तुम्हाला ते सांगेल खरं आहे की खोटं आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट आलेली असेल किंवा ती कंपनी आलेली असेल, ती तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडियावरती तपासून बघायची आहे, की खरंच ही कंपनी आहे का? ह्या कंपनीमध्ये काय लोकांनी फीडबॅक दिलेला आहे किंवा किती फॉलोअर्स आहे किंवा किती लोक ह्या कंपनीत काम करत आहे. अशी A to Z कंपनीची हिस्ट्री काढल्याशिवाय तुम्हाला ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कोलॅबोरेशन हे ॲक्सेप्ट करायचं नाहीये. कारण जर एकदा तुम्ही चुकीच्या लिंकवरती क्लिक केलं, ब्रँड स्पॉन्सरशिप असेल किंवा ब्रँड कोलॅबोरेशनसाठी असेल, तर तुमची काही वर्षाची, काही दिवसांची मेहनत ही एका मिनिटात काही होऊ शकते, धुळीला मिळू शकते किंवा पाण्यात जाऊ शकते.
तर तुम्हाला वाटत असेल तुमच्या सगळ्या सोशल मीडिया ह्या सेफ राहाव्या, त्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन नक्की करा. आणि ज्या ब्रँड स्पॉन्सरशिप किंवा ब्रँड कोलॅबोरेशन किंवा वेगवेगळ्या अननोन लिंक तुमच्या मेलवरती पाठवल्या जातात, त्या ओपन करण्याआधी थोडा विचार करा, थोडं त्याच्याबद्दल सर्च करा आणि मग त्याला रिप्लाय द्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. तर नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये Facebook, YouTube, Instagramवरती मॉनिटायझेशन पॉलिसी काय आहे किंवा नक्की कोणामध्ये पैसा जास्त आहे, पैसा जास्त असेल तर नक्की तिन्ही सोशल मीडियावरती काम कसं करायचं किंवा तिन्ही सोशल मीडियावरती एकच व्हिडिओ अपलोड केला चालतो का किंवा कोणत्या पद्धतीने करायचा किंवा तुमचा जो चॅनल आहे तो चॅनल हॅक होण्यापासून कसा वाचवायचा, अशी A to Z बेसिक माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेली आहे. तर अजूनही तुमचे सोशल मीडियाबद्दल Facebook, Instagram, YouTubeबद्दल काही डाऊट्स असतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा, की जेणेकरून मी त्यावरती लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण युट्यूब संबंधित काही नवीन अपडेट्स असतील किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स अशी सर्व A to Z माहिती मी काय करत असते आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.